असं आपण छानपैकी सगळं काढून घेऊया। आज मी तुम्हाला केळफुलाची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। अजूनपर्यंत बघितलेली नसेल अशी भाजी, कारण आपण विशेषतः भाजी करतो, बाकी काही करत नाही। पण आज मी तुम्हाला चटपटीत अशी रेसिपी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा हे असं सगळं काढून ते सोलून घेणार। दाखवते तुम्हाला सोलायचं कसं ते आपण काढून घ्यायचं। नंतर केळफूल साफ कसं करायचं मागे मी दाखवलंय तुम्हाला, पण परत आज दाखवते। हे असं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे हे वरून मोकळं होतं। त्यानंतर हा त्यातला देठ काढून टाकायचा। हे बघा, हा असा देठ आणि हे एक पाती असते ती काढून टाकायची। असं सगळं आता मी साफ करून घेते। मग आपण पुढची कृती बघूया। वेगळी रेसिपी दाखवणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। अशी सगळं सोलून घेते। आता हे आपण केळफूल छानपैकी साफ करून घेतलेलं आहे। सगळे देठ वगैरे काढून सुंदर असं आपण साफ करून घेतलंय। आता हे आपण पाणी इकडे मी उकळत ठेवलंय। या पाण्यात चांगलं उकळी काढून देणार आहे त्याला। त्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकणार आहे, म्हणजे त्याला चव आली पाहिजे म्हणून। आणि उकळी काढून घेणार आहे, शिजवून घ्यायचं नाहीये आपल्याला, त्याला उकळी काढून घ्यायची। म्हणजे आता मी त्याच्यात ते सगळं केळफूल टाकते। तर हे मी 1 मिनिट झाकण ठेवून आपण हे उकळी काढून घेणार आहोत। आता आपलं हे केळफूल छानपैकी उकळलेलं आहे। आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही, ते फक्त उकळवून घ्यायचं। तर मी हे चाळणीत एका काढते। उपयोग काही नाही, थोडा चिकही जातो आणि थोडं मऊ होतं आणि हे रेसिपी एकदम छान होते। असं करून घेतलं की हे एका चाळणीवर काढून घेतलंय। इकडे कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल दोन मी तापत ठेवणार आहे। या रेसिपीसाठी मी एक बॅटर तयार करणार आहे। त्याच्यासाठी हा मी अर्धी वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलंय। त्यानंतर चवीप्रमाणे मी याच्यात मीठ घालणार आहे। केळफूल उकडताना आपण त्यानंतर हळद, लाल तिखट, साधं लाल तिखट आहे, काश्मीरी लाल तिखट आहे। त्यानंतर थोडा हिंग, अर्धा चमचा साधारणपणे चाट मसाला आपण घालणार आहोत। एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे ही, खूप वेगळी आणि टेस्टी अशी रेसिपी। बॅटर करून घेऊया। थोडं जास्त आपण पाणी घालणार आहोत, थोडं पाणी घालणार आहोत। पण भाज्याला जसं पीठ करतो तसं पीठ करणार आहे मी हे। पण त्याच्यात बेसन आपण घातलेलं नाहीये, बेसन न घालता हे आपण करतोय। तेल चांगलं तापलेलं आहे, इकडे आपलं बॅटरही तयार आहे। आता बघा, वेगळी रेसिपी, खूप सुंदर अशी ही रेसिपी होणार आहे बघा। तर
यामध्ये बेसन घातलेलं नाहीये, बेसनाशिवाय आहे. असं सगळं ते लावून घ्यायचं याला. हे बघा, असं भरपूरही लावायचं नाही, त्याची केळफुलाची चवही आपल्याला कळली पाहिजे. बघा किती सुंदर दिसतंय ते, एकदम कुरकुरीत. हे बघा, आपली केळफुलाची एक आगळी वेगळी रेसिपी तयार आहे. कुरकुरीत, एकदम कुरकुरीत अशी रेसिपी तयार आहे. छान, तेल पण कमी लागतंय, तेलही त्याच्यातून येत नाहीये आणि छान होतंय. तर आपण दुसरं टाकूया पुन्हा. किती सुंदर एकदम कुरकुरीत अशातले हे भजी झालेली आहेत. भजी म्हणजे एक वेगळा प्रकार आहे, केळफुल फ्राय. कधी ही रेसिपी तुम्ही बघितली तर नसालच, पण ऐकलेली सुद्धा नसाल अशी ही रेसिपी आहे. आपण याच्यापूर्वी कटलेट पण बघितलेले आहेत, खूप सुंदर कटलेट पण होतात. हे बघा किती कुरकुरीत. आपण हे काढून घ्यायची. एकदम कुरकुरीत झाली, काय प्रश्न नाही. दाखवते नंतर आवाज करून. डेंजर मी सगळी तळून घेते. खूप सुंदर प्रकारे, अगदी सगळ्यांनी आवर्जून करून बघा, कारण केळफुल म्हटलं की सगळीजण नाक मोरडतात. अशी रेसिपी केली तर नक्कीच सगळे आवडीनं खातील. खूप कुरकुरीत आणि एकदम क्रंची अशी झालेली आहे. आता हे 4 आहेत ती तळून घेते मी. आपला केळफुलाचा एकदम नवीन प्रकार कुठेही तुम्ही पाहिलेला नसेल, अजूनपर्यंत खाल्लेलं तर नसेलच, पण पाहिलेलं तर नक्की नसेल, असा हा प्रकार मी केलेला आहे. म्हणजे हा केळफुल फ्राय म्हटलं तरी चालेल, केळफुलाची भजी म्हटली तरी चालतील. आणि ते किती कुरकुरीत झालंय ना, हे आता मी तुम्हाला चावून दाखवते. आला ना आवाज? असं हे इतकं कुरकुरीत, खमंग आणि चटपटीत अशी ही रेसिपी झालेली आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी कसा पहिल्यापासून शेवटपर्यंत केलाय, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की करून बघा, कारण केळफुल म्हटलं की आपण नाक मोरडतो, कोण खात नाही घरात. मग असा प्रकार केला तर नक्की सगळ्यांना आवडेल, सगळीजण घरात आनंदाने खातील. अगदी मुलांची पार्टी किंवा काही असेल तरी सुद्धा ही एक डिश आपल्याला करायला सुंदर आहे, छानपैकी अशी ही डिश नक्की करून बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.